सो फ्रेंड्स, आज बघूया तुमच्या टेक्स्टबुक मधला म्हणजे 10च्या जिओमेट्री मधला सगळ्यात महत्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर हा एक्झामला 10 पैकी 9 वेळा नक्की विचारला जातो आणि खूप इम्पॉर्टंट आहे, पण खूप इझी आहे. तर समजून घेऊया बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर बीपीटी काय आहे पहिला, तर if a line parallel to a side of a triangle intersects other sides in two distinct points, then the other sides are divided in the same ratio by it. हा आहे बीपीटी थेरम. आता बीपीटी थेरम चं स्टेटमेंट आपण बघितलं, आपण प्रूव्ह कसा करायचं ते बघूया. एक ट्रायंगल घेतला आपण, ट्रायंगल ABC, आणि एक लाईन काढली पॅरलल L टू लाईन BC. Okay, so what is given? Line L is parallel to side BC, that is given. आता विचार द अदर साइड्स आपल्याला विचारलंय. दुसऱ्या साइड्स कोणत्या आहेत, तर AB आणि AC ह्या दोन अदर साइड्स आहेत. ओके, सो इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स आपण स्टेटमेंट मध्ये बघितलं. तो विचार द टू डिस्टिंक्ट पॉइंट्स म्हणजे कोणते दोन वेगळे वेगळे पॉइंट्स आहेत, तर पॉइंट डी आणि पॉइंट ई आर द टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. So AB and AC are divided by L. So to prove, what we will do, line L divides AB in which two parts? AB चे दोन पार्ट कोणते आहेत ते बघायचे. तर AB चे दोन पार्ट आहेत AD आणि DB किंवा BD. आपण लिहिलं AD अपॉन DB. लाइन L divides लाइन AC which two parts? AC ला कोणत्या पार्ट मध्ये डिवाइड केलंय, तर AE आणि AC. ओके, आता हे दोन रेशो आपल्याला लिहायचे आहेत, AD अपॉन DB आणि AE अपॉन EC, आणि हे रेशो इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहिला आपण AD कडे बघूया. तो AD जी साइड आहे ती कोणत्या ट्रायंगलची आहे, तर ती ADE ह्या ट्रायंगलची साइड आहे. ट्रायंगल ADE. मग AD हाईट असू शकते का हा विचार करा. तर AD हाईट असू शकते का, तर AD ही हाईट असू शकत नाही. का असू शकत नाही, बिकॉज इट इज नॉट परपेंडिक्युलर. AD हाईट काय असते, नेहमी परपेंडिक्युलर असते, त्याच्यामुळे AD ही हाईट असू शकत नाही. मग AD काय असू शकते, AD बेस असू शकते का, तर हो, AD बेस असू शकते. आपण AD ला घेतलं बेस. आता आपण DB किंवा BD बघूया. तर DB हाईट असू शकते का, तर DB कॅनॉट बी हाईट नाही. का, आपल्याला हाईट ही परपेंडिक्युलर हवी आहे, इकडे DB परपेंडिक्युलर नाहीये. मग काय असू शकते, तर DB बेस असणार. मग AD जर बेस असेल तर हाईट कोणत्या पॉइंट मधून येईल, तर हाईट येईल AD च्या अपोजिट व्हर्टेक्स मधून म्हणजे पॉइंट E मधून. बरोबर. आता पॉइंट E वरून ही इमॅजिनरी हाईट काढली मी. समजून घ्या की EM समजा हाईट आहे. ओके, सो आपण EM परपेंडिक्युलर टू AB ही डॉटेड हाईट काढली. आता जर DB बेस असेल आणि आपल्याला हाईट हवी असेल पॉइंट E मधून किंवा EM त्याची हाईट हवी असेल, तर आपण काय करू, तर आपण एक ट्रायंगल ड्रॉ करू BDE किंवा DBE. कन्स्ट्रक्शन नीट बघून घ्यायचंय. ओके, आपण BE जॉईन केला. आता आपण प्रूव्ह करूया. पहिला आपण ट्रायंगल घेतला, ट्रायंगल ADE वरचा ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल ADE इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, दॅट इज हाफ इंटू AD इंटू EM. BDE चा समजा आपल्याला एरिया काढायचा आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल BDE इज इक्वल टू हाफ इंटू BD इंटू EM, बेस इंटू हाईट. आता कॅन्सलेशन होईल, हाफ हाफ कॅन्सल होईल, EM हाईट सेम आहे, हाईट कॅन्सल होईल, तर आपल्याला रेशिओ मिळेल AD अपॉन BD. सो एरिया ऑफ ट्रायंगल ADE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BDE इज इक्वल टू AD अपॉन BD. म्हणजे पहिली साइड बघा तुम्ही, प्रूव्ह करायची लेफ्ट हँड साइड आपण काढलेली आहे AD अपॉन BD. दॅट इज स्टेटमेंट नंबर 1. आता आपण काय करणार, तर AE अपॉन EC कसं प्रूव्ह करता येईल ते बघूया. तर AE अपॉन EC प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार, त्या ट्रायंगलच्या राईट हँड साइडला जाणार. सेम आधी केलं तेच करायचं आहे. आता AE बघायची आहे, आपण AE बघितली.
सो ए बिलॉंग्स टू विच ट्रायंगल ते बघायचं आहे. कोणत्या ट्रायंगलची बाजू आहे ए, तर ADE, ट्रायंगल ADE. ओके, मग ए हाईट असू शकते का, तर नाही, कारण ती परपेंडिक्युलर नाही. आधी सारखाच विचार करायचा आहे. ओके, मग ए काय असू शकते, तर ए बेस असू शकते. आता इसी कडे जाऊया. इसी साठी आपण एक ट्रायंगल पाहिजे आपल्याला जिकडे इसी बेस असेल आणि हाईट मात्र ए सारखीच आपल्याला काढता येईल. ओके, मग इसी हाईट असू शकते का, तर नाही. मग काय असू शकते, तर इसी बेस असू शकते. आता ए आपण इसीचा रेशो काढण्यासाठी आपण काय करतो बघा, एक ट्रायंगल तयार करतो आणि एक हाईट काढतो. आता इकडे आपण DN ही हाईट काढली, कारण DN इज परपेंडिक्युलर टू AE किंवा AC. आता DC आपण जॉईन केला, कारण आपल्याला एक ट्रायंगल पाहिजे होता. आपल्याला ट्रायंगल मिळाला आता नवीन. पहिला ट्रायंगल आपला होता ADE आणि दुसरा ट्रायंगल आपल्याला मिळाला DEC किंवा CDE. ओके, आता ADचा आणि CDचा रेशिओ लिहायचा आपल्याला. सो एरिया ऑफ ट्रायंगल ADE इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, दॅट इज हाफ इंटू AE इंटू DN. आणि एरिया ऑफ ट्रायंगल CDE इज इक्वल टू हाफ इंटू EC इंटू DN. नीट डायग्राम कडे बघायचं आहे. आणि दोघांचे आधी जसं आपण केलं पहिलं स्टेटमेंट सेम कॅन्सलेशन होईल. DN कॅन्सल होईल आणि राहणार आहे तो AE अपॉन EC. So area of triangle ADE upon area of triangle CDE is equal to AE upon EC. स्टेटमेंट नंबर 2. आपण पहिलं काय प्रूव्ह केलं, तर वरचा जो ट्रायंगल आहे छोटा आणि लेफ्ट हँड साइडचा ट्रायंगल, ओके, त्यांचा रेशिओ लिहिला. दुसऱ्या स्टेटमेंटला आपण काय प्रूव्ह केलं, तर वरचा ट्रायंगल आणि राईट हँड साइडचा ट्रायंगल. ओके, दोन स्टेटमेंट आपला. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे जे खालचे दोन ट्रायंगल आपण घेतले, म्हणजे जे बेसला आहेत, जे डिनॉमिनेटरला आहेत, ते दोन्ही ट्रायंगल इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपण सहज प्रूव्ह करू शकतो. आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल BDE आणि एरिया ऑफ ट्रायंगल CDE हे इक्वल आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. तर आपण कसं करणार, दोन ट्रायंगल आहेत आपल्याकडे, ते आपल्याला प्रूव्ह करायचे की इक्वल आहेत. त्यासाठी आपण काय करतो, तर लाईन L इज पॅरलल टू साइड BC आपल्याला दिलेलं आहे की ती लाईन L जी आहे, म्हणजे जी दी साइड आहे ती पॅरलल आहे हे आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याचा वापर करून आपण काय करतो, एरिया ऑफ ट्रायंगल BDE आणि एरिया ऑफ ट्रायंगल CDE बद्दल आपण एक स्टेटमेंट लिहू शकतो. कसं काय, एरिया ऑफ ट्रायंगल BDE इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CDE. हे कसं लिहू शकतो आपण, तर इफ टू ट्रायंगल्स आर इन बिटवीन टू पॅरल लाईन्स विथ कॉमन बेस. जर दोन पॅरल लाईनच्या मध्ये दोन ट्रायंगल असतील आणि त्यांचा बेस जर कॉमन असेल, एरिया इक्वल असतो. ठीक आहे. सो स्टेटमेंट नंबर 3. आता तुम्ही 1, 2 आणि 3 स्टेटमेंट जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल, फ्रॉम 1 एरिया ऑफ ट्रायंगल BDE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CDE आहे. आणि पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये डिनोमिनेटरला एका ठिकाणी BD आहे, एका ठिकाणी CD आहे. म्हणजे आपण त्यांच्या व्हॅल्यू चेंज करू शकतो, एकाच्या बद्दल दुसरी व्हॅल्यू लिहू शकतो. ती जर लिहिली तर फ्रॉम 1, 2 and 3 we get left hand side equal to the right hand side. ओके, सो आपण लिहू शकतो AD upon DB is equal to AE upon EC. काय केलं परत एकदा नीट समजून घ्या. आपण वरचा ट्रायंगल आणि लेफ्ट हँड साइडचा ट्रायंगल यांचं रेशिओ लिहिला. नंतर आपण वरचा ट्रायंगल आणि राईट हँड साइडचा ट्रायंगल यांचा रेशिओ लिहिला. आणि शेवटी आपण लेफ्ट हँड साइडचा ट्रायंगल आणि राईट हँड साइडचा ट्रायंगल हे इक्वल आहेत हे प्रूव्ह केलं. आणि त्याच्यावरून आपण सहज प्रूव्ह केलं की AD upon DB इज इक्वल टू AE upon EC. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, काही समजलं नसेल, मी सांगेन परत मागे जा, रिवाइंड करा, परत बघा, समजेपर्यंत बघा. कारण हा जो थेरम आहे हा खूप वेळा विचारला जातो, म्हणजे 90% हा एक्झामला येतोच 4 मार्क्ससाठी. त्याच्यामुळे हा थेरम तुमचा क्लिअर झाला पाहिजे. आणि ह्याच्यावर सम सुद्धा विचारले जातात, त्याच्यामुळे नीट समजून घ्या. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.